हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे. लसूण सारा घेतला आहे मी बारीक एकदम चिरून. अद्रक किसून घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. आणि असा मोठा मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक मिडियम साईजचा टमाटा तो पण मोठा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर पहा इथे मी कोबी घेतलेला आहे. एक वाटी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून. थोडा मोठा मोठा चिरला आहे. त्यानंतर एक वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि एक बटाटा अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मी. तर हे बघ वाटाणा बटाटा आणि कोबी ह्याच्यापासून आपल्याला छान रेसिपी बघायची आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला काय करायचं, हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे 2 पाण्याने ह्या भाज्या. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तर पाहू शकता इथे आपण आता गॅस पेटून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅसवर कढई ठेवून घेणार आहे मी. मैत्रिणींनो, खूप झटपट रेसिपी आणि तेवढीच चविष्ट पण आहे. नक्की करून बघा. कढई तापल्याच्या नंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचे. पाहू शकता इथं मी एक पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. बघा, जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. मी लसूण बारीक चिरून घेतलेला. तुम्ही ठेचून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे चिरून टाकलेलं आहे. लसूण हे तेलावर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे कांदा मिडियम साईजचे 2 कांदे बारीक कापून घेतलेले मोठे मोठे ते टाकून दिलेले आहेत आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. वेगळी एकदम छान टेस्ट येते मैत्रिणींनो ह्या रेसिपीची. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. टमाटा छान असा जरा परतल्याच्या नंतर आपल्याला कांदा त्यामध्ये एक टमाटा टाकायचा आहे. मीडियम साईजचा मी एक टमाटा मोठा मोठाच चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. आणि टमाटा पण कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बघा, आणि अद्रक मी किसून घेतलेलं अद्रक टाकून घेतले. तुम्ही पेस्ट अद्रकची पण टाकू शकता किंवा असं किसून पण टाकू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता. छान आपलं मिक्स करून झालेलं आहे मैत्रिणींनो. त्यानंतर पुढे काय करायचं, आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची. पाहू शकता एक चमचा मी हळद टाकून घेते. हळद पण छान तेलावर परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे. पाहू शकता इथे बेडगी मिरची पावडर मी 1 चमचा घेतलेला आहे कलरसाठी. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे मी कांदा लसूण मसाला तो टाकून घेणार आहे. आणि आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे. पाहू शकता अर्धा चमचा. आणि हे मसाले छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. छान परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोबी वाटाणा आणि बटाटा हे तिन्ही भाज्या आपल्याला टाकून द्यायच्यात. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवली आहे का? कोबी बटाटा आणि वाटाणा. आता वाटाण्याचं सीझन चाललं आहे म्हणून आपण ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते. वाटाण्याच्या मी भाकरवड्या पण केलेल्या आहेत मैत्रिणींनो. नक्की व्हिडिओ पहा माझा तो पण. वाटाण्याची ठेचा पण बनवलेला आहे. आणि आता ही मिक्स भाजी आहे वाटाणा बटाटा आणि कोबी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. ही भाजी एकदा तुम्ही करून पहा, खूप छान होती.
हे छान आपण कोबी मस्त हलवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. पाहू शकता इथे चवीनुसार मीठ टाकून घेते मी आता. मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, कस्तुरी मेथी बघा मी घेतलेली. ह्या कस्तुरी मेथीने आहे ना खूप छान भाजीला टेस्ट येते, तुम्ही नक्की टाका. कस्तुरी मेथी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला छान ही भाजी मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. तुम्ही ही भाजी वाटण करून पण ही भाजी बनवू शकता मैत्रिणींनो, पातळ रस्सा किंवा अशी ओलसर भाजी किंवा सुकी भाजी पण बनवू शकता. त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून 2 मिनिटांनी झाकण खोलून परत एकदा भाजी चेक करायची. आपल्याला वर खाली छान करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. थोडा बटाटा आपला नॉर्मल कच्चा आहे तर अजून आपल्याला 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिटाच्या नंतर परत आपण झाकण खोलून पाहूया मैत्रिणींनो. पाहू शकता भाजीचा कलर पण खूप छान आलेला आहे. तर भाजी आपल्याला वर खाली करून घ्यायची बघा. आणि बटाटा शिजलाय का आपण चेक करूया. तर पाहू शकता मैत्रिणींनो बटाटा छान आपला शिजला आहे. भाजी आपली ही झालेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे मी 1 चमचा. भाजून शेंगदाण्याचा कूट केलेला आहे मैत्रिणींनो. भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला हे कूट टाकून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची ही भाजी एकदा. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि एकदा खरंच नक्की करून पहा. वाटाणा बटाटा आणि कोबी मिक्स भाजी खूप टेस्टी लागते. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा मैत्रिणींनो. जे कोण नवीन असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायचं. तर छान भाजी आपली मिक्स करून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो वाटाणा कोबी आणि बटाट्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत.